आता सरकारी किंवा निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या हजेरी ऑनलाईन आधार बेस किंवा फेस बायोमेट्रिक पद्धतीने होणार। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज, यासोबतच नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज। या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत। त्यावर जाऊन आपल्याला आवश्यक हवे असलेले व्हिडिओज आपण पाहून घेऊ शकता। तर आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय आहे की आता सर्व सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांची जी हजेरी आहे ती ऑनलाईन आधार बेस तसेच फेस बायोमेट्रिक पद्धतीने लागणार आहे आणि याबद्दलचीच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर नवीन असाल तर हे चॅनल आपण खाली असलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच या व्हिडिओला बघितल्यानंतर एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। चला तर बघूया ऑनलाईन आधार बेस किंवा फेस बायोमेट्रिक पद्धतीने सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांची हजेरी कशी लागणार आहे। तर केंद्र सरकारकडून ऑनलाईन पद्धतीने आधार बेस हजेरीकरिता सध्या देशातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरू आहे। नोंदणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे नाव, जन्मतारीख, विभागाचे नाव, पासपोर्ट साईज फोटो व मोबाईल क्रमांक टाकून माहिती भरायची आहे। माहिती भरण्यासाठी आपल्या विभागाकडून एक स्वतंत्र लिंक तयार करण्यात येत आहे। त्यानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली माहिती त्यामध्ये भरायची आहे। देश पातळीवर विचार केला असता आजपर्यंत 728 कार्यालय किंवा विभागांकडून माहिती भरण्यात आलेली असून यामध्ये अद्याप 3.50 लाख कर्मचाऱ्यांकडून नोंदणी करण्यात आलेली आहे। अटेंडन्स कार्य कसे करते तर सदर प्रणाली ही आधार बेस असून या प्रणालीमध्ये इन व आउट अशी सुविधा आहे। म्हणजेच कर्मचारी कामावर आल्यानंतर इन करतील तर कामावरून जाताना आउट करतील। ही सुविधा संपूर्ण ऑनलाईन आधार बेस प्रणालीवर आधारित आहे। यामध्ये कर्मचाऱ्यांचे इन केल्यानंतर कर्मचारी हे ॲक्टिव्ह दिसतील तर जे कर्मचारी कामावरून सुट्टी घेतील ते आउट करतील। यामुळे आपल्या विभागातील किंवा कार्यालयातील हजेरी ही ऑनलाईन पद्धतीने दिसणार आहे। किती कर्मचारी कार्यरत आहेत त्यानुसार कामाची व्याप्ती विभागली जाणार आहे व नागरिकांना देखील कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती मिळणार असल्याने सदर बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम म्हणजेच BAS कर्मचाऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे। तर एकंदरीत आधार BAS किंवा फेस आयडेंटिफिकेशन यानुसार कर्मचाऱ्यांची आता जी ऑनलाईन हजेरी होणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो। नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। अशाच पद्धतीचे कर्मचारी आणि नागरिकांसाठी माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे इतरही व्हिडिओज पाहून घेऊ शकता। जाता जाता या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त आपण शेअर कराल अशी मी आपल्याला विनंती करतो आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी अपेक्षा करून मी आपली आता रजा घेतो। माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।